अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील 5वी कविता 2 दिवस या 2 दिवस कवितेवरती आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्नोत्तर, त्याचबरोबर अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर सुरू करूया आपण. पहिला प्रश्न आहे, कृती पूर्ण करा. या ठिकाणी त्याच्यामधला पहिला जो प्रश्न आहे की रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टामुळं आयुष्याचे दिवस वाया गेलेत या आशयाची कवितेतील ओळ शोधा. तर या आयुष्याची कवितेतील ओळ आहे, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. दुसरा प्रश्न आहे, कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ कोणती आहे? तर ही ओळ आहे, दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो. पुढे बघा, एकाच शब्दामध्ये येणारी उत्तर. तर या ठिकाणी प्रश्न बदलून येऊ शकतात, थोडासा याच्यामध्ये वेगळा बदल केला जाऊ शकतो, पण प्रश्नांचं स्वरूप मात्र बदलणार नाहीये. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट कोणती आहे? तर कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट आहे ते म्हणजे हात. कारण हे हात माझे सर्वस्व, त्या कवितेच्या ओळीमध्येच हे लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कवीचा जवळचा मित्र है ना कोण आहे? तर हे अश्रू आहेत, कारण ते है ना नेहमी साह्यास धावून येतात. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहाचा तुम्हाला कळालेला अर्थ. यामधला पहिला प्रश्न आहे, माना उंचावलेले हात, याला म्हटलेलं आहे आशावादाने उभारलेले हात. पुढचा आहे, कलम झालेले हात म्हणजेच निराशेने खाली झुकलेले हात. बघा, त्यानंतर पुढचा आहे, दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात, त्याला म्हणले हतबल झालेले हात. बघा, पुढचा काव्य सौंदर्यावरती आधारित प्रश्न आहे. यामधील ओळींचं रसग्रहण करा. तर यामध्ये बघा, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोहीवर उन्हाळे. म्हणजे या प्रकारचे प्रश्न 3 मार्कासाठी कवितेमध्ये या कवितेवरती आधारित किंवा पाठ्यपुस्तकामधील धडा असेल किंवा गद्य असेल, पद्य असेल, यावरती आधारित 3 मार्कासाठी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. आणि यामध्ये कवितेवर आधारित प्रश्न असेल तर ओळींचं रसग्रहण करा किंवा संदर्भाचे स्पष्टीकरण करा किंवा भाववर्णन करा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर यामध्ये ज्या कवितेतला किंवा ज्या पाठातला प्रश्न आलेला आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना सुरुवातीला काय करायचंय, त्याचं प्रस्तुत थोडक्यात प्रस्तावना करायची आहे. म्हणजेच प्रस्तुत नारायण सुर्वे यांच्या 2 दिवस कवितेच्या वरील 2 ओळीतून आपल्या जीवनाचा आलेख अगदी सोप्या साध्या भाषेत मांडला आहे. जीवन जगण्याच्या संघर्षात अडकलेल्या प्रत्येक साधारण माणसाच्या मनोव्यवस्थेचं प्रतिनिधित्व ते आपल्या कवितेतून करतात. हे झाली हे नाही प्रस्तावना. आणि मग तुम्हाला या ज्या 2 ओळी दिलेल्या आहेत, या ओळींचा रसग्रहण करायचं, म्हणजे त्यातून तुम्हाला काय अर्थ समजला, हे उत्तर या ठिकाणी आहे. रोज तेच दुःख, रोज नवीन समस्या, रोजची तीच निराशा, रोजचा तोच संघर्ष, पण जीवन जगण्याचा कवीचा आशावाद प्रचंड आहे. 2 चांगल्या दिवसाची ते वाट पाहतात की आयुष्याचे दिवस किती शिल्लक राहिलेत याचा हिशोब ते करतात. पुढच्या ओळी आहेत, दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे, या वाक्यातील तुम्हाला समजलेला अर्थ. अगदी तशाच प्रकारे बघा, कवी नारायण सुर्वे यांच्या जीवन संघर्षाचं वर्णन 2 दिवस या कवितेतून केले आहे. बघा पुढच्या पेजवरती, कवी म्हणतो की जीवनातला दुःखाला न घाबरता न डगमगता सामोरं जावं.
कारण दुःख माणसाला खूप काही शिकवून जातं. दुःखावर मात करत असताना आपल्यातल्या अनेक क्षमतांची अनुभूती येऊन परिस्थितीवर मात करणं, समायोजन करणं, नवीन पर्याय शोधणं या अनेक बाबीतून दुःख पेलण्याची ताकद माणसात निर्माण होते. म्हणून कवी म्हणतो, की जीवनातल्या दुःखाने निराश किंवा हताश न होता सामर्थ्यानं विपरीत म्हणजेच वाईट परिस्थितीला सामोरं जावं आणि जीवनात पुन्हा ताकदीनं उभं राहावं, हेच जीवनाचं खरं सत्य आहे. अशाच प्रकारे पुढचा प्रश्न आहे. हे पाठ्यपुस्तकामधील स्वाध्यायातील प्रश्न आहेत. त्यामुळे हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला है ना भेटतील. पण आपण या ठिकाणी या कवितेवर आधारित जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, त्याचे आन्सर या ठिकाणी पाहूया. बघा, हे थोडक्यात मी फक्त सांगतोय. या ठिकाणी कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्याच्या जीवनाविषयीच्या भावना, जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा. पुढचं आहे कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य, यावर तुमचे विचार स्पष्ट करा. महत्वाचा भाग आहे आता या ठिकाणी, की ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्हाला कमेंट करून कळवा, की समजा अजून कशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ तुम्हाला अपेक्षित आहेत, किंवा तुम्ही जर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या तर त्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी काही बदल करता येतील. निश्चितच तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट्सचा विचार केला जाईल आणि त्याप्रमाणे बदल किंवा तुमच्या काय अपेक्षा आहेत त्याप्रमाणे आपण पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर प्रस्तुत 2 दिवस कवितेवर आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन. पहिला प्रश्न आहे, पुढील पाठाच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आकृतीबंध पूर्ण कराय. बघा, हे कविवर्य नारायण सुर्वे यांचं 2 दिवस कशात गेले, तर पहिलं आहे ते म्हणजे वाट पाहण्यात आणि दुसरं आहे ते म्हणजे दुःखात. कवी नारायण सुर्वे हिशोब करतात. कशाचा हिशोब करतात? की डोईवर राहिलेल्या उन्हाळ्यांचा हिशोब करतात. शेकडो वेळा काय आलाय? चंद्र आला. काय फुलले? तारे फुलले. धुंद काय झाली? रात्र धुंद झाली. कवी जगाच्या शाळेत या गोष्टी शिकला. कोणत्या गोष्टी शिकला? की दुःख पेलावं कसं आणि पुन्हा जगावं कसं. पुढचं आहे, कवीने आपले हात अशा स्वरूपात पाहिले. कशाकडे? कशा स्वरूपात पाहिले? तरी दारिद्र्याकडे गहाण राहिलेले आणि कलम झालेले पाहिले. असा हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, उत्तरे लिहा. भाकरीचा चंद्र शोधण्यातच बर्बाद झालेली. काय बर्बाद झालेली आहे? उत्तर आहे कवीची जिंदगी बर्बाद झाली. कवीचे सर्वस्व हे कवीचे हात. कवीच्या मदतीसाठी धावीन आलेले अश्रू. झोतबट्टीत शेकावे पोलाद तसे काय शेकलं? तर कवीचं आयुष्य शेकलं. बघा, या ठिकाणी कवीने याचा विचार हरघडी केला. प्रत्येक वेळेस कवीने कशाचा विचार केला? पहिला म्हणजे भाकरीचा, दुसरा दुःखाचा, तिसरा जीवनाचा, है ना, चौथा पर्याय आहे दुनियेचा. तर याच्यामधला योग्य पर्याय आहे, कारण कवीने प्रत्येक वेळेस दुनियेचा विचार केलाय, है ना. बघा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. यातला पहिला प्रश्न आहे, साह्यास धावून येणारे कवीचे मित्र कोण? ते म्हणजे अश्रू होय. एका वाक्यातला प्रश्न लिहिताना जे मुख्य उत्तर आहे ते पूर्ण वाक्यात लिहून त्या उत्तराला अंडरलाईन करा. ठीक आहे. अशा प्रकारे कवीने चंद्राला कोणाची उपमा दिलेली आहे? तर कवीने चंद्राला भाकरीची उपमा दिलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, कवी मोजत असलेले अ गट आणि ब गट याच्यातल्या जोड्या लावायच्या आहे. कवीची शाळा, कवीचे सर्वस्व आणि झोतभट्टी. पुढे या ठिकाणी पर्याय आहेत. तर बघा, कवी मोजत असलेले काय आहे? जीवनाचे दिवस, की किती राहिलेत डोईवर उन्हाळे, म्हणजे किती दिवस बाकी आहेत. कवीची शाळा कोणती आहे? तर कवीची शाळा हे संपूर्ण जग आहे. कवीचे सर्वस्व काय आहे? तर हे कवीचे हात आहेत. आणि झोतभट्टी, काय शेकले झोतभट्टीमध्ये? पोलाद. पुढचा प्रश्न, आकृतीबंध पूर्ण करा. दुनियेचा विचार करण्याचा परिणाम काय झाला? की कवी जगाचाच होऊन गेला, है ना.
दुनियेचा विचार हरघडी केला, आगा जगमय झालो. दुनियेचा विचार करता करता मी जगाचाच होऊन गेलो. कवीच पुढचा प्रश्न आहे बघा आकृतिबंधामधील. कवीचं आयुष्य कसं होतं? कवीचं आयुष्य पहिलं म्हणजे दुःखाचं आणि दुसरं म्हणजे दारिद्र्याचं. याच्यातला पहिला प्रश्न आहे. पुढचा चौथा. दुनियेचा असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. तर कवीने हरघडी कोणाचा विचार केला? तर उत्तर येईल, कवीने हरघडी दुनियेचा विचार केला. पाचवा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून पुन्हा वाक्य पूर्ण करा. त्याच्यामधला पहिला आहे, डॅश 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 करतो आहे, किती राहिलेत डोईवर उन्हाळे. बघा या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागा भरण्यासाठी पर्याय दिलेले असतात आणि दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचंय. आणि उत्तर लिहित असताना ही काळजी करायची, या रिकाम्या जागा फक्त त्याचं उत्तर न लिहिता पूर्ण रिकामी जागा त्या ठिकाणी वाक्यामध्ये लिहून, ते पूर्ण वाक्य लिहून, योग्य उत्तर लिहून, योग्य उत्तराला त्या ठिकाणी अंडरलाईन करायची. काय येईल पहिल्याचं उत्तर? हिशोब. बघा, हिशोब करतो आहे, किती राहिले डोईवर उन्हाळे. बघा आता इथं, झोतबट्टीत शेकावे डॅश डॅश, तसे आयुष्य छान शिकले. पर्याय आहेत सोने, चांदी, पोलाद, लोखंड. आणि उत्तर आहे पोलाद. कवितेतील काही शब्द आहेत, त्या शब्दांचे अर्थ या ठिकाणी बघा. पहिला शब्द आहे दिवस, दिन. समानार्थी शब्दावरती आधारित आपल्याला प्रश्न येतोच 2 मार्कांसाठी. हिशोब म्हणजेच गणना, म्हणजेच गिनती, म्हणजेच मोजमाप. डोईवर म्हणजेच डोक्यावर. चंद्र म्हणजेच त्याला शशी एक नाव आहे आणि दुसरं म्हणजे सुधाकर. लक्षात घ्या, समानार्थी शब्दासाठी महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा आहे काव्य सौंदर्य स्पष्ट करा. झोतबट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. यावरील ओळीतून कवी नारायण सुर्वे यांना काय सांगायचे ते तुमच्या शब्दात लिहा. तर या ठिकाणी बघा डायरेक्ट उत्तर दिलेले आपण, पण तुम्ही उत्तर लिहिताना त्या ठिकाणी प्रस्तावना लिहायचे की प्रस्तुत नारायण सुर्वे यांनी लिहिलेल्या 2 दिवस या कवितेमध्ये कष्टकरी कामगारांच्या जीवन कशा प्रकारे खडतर असतं किंवा त्यांचं संघर्षमय जीवन याचं वर्णन प्रस्तुत कवितेत त्यांनी केलेलं आहे. असं प्रस्तावना लिहायची आहे आणि मग तुम्ही हे उत्तर त्या ठिकाणी लिहायचंय. 2 पॅरेग्राफमध्ये 3 पॅरेग्राफमध्ये उत्तर लिहायचंय. डायरेक्ट एका ठिकाणाहून असं सुरू केलं की खाली संपवायचं असं नाही. 2 ते 3 पॅरेग्राफ करायचे. बघा उत्तर या ठिकाणी आहे, गरिबीत जीवन जगत असलेले नारायण सुर्वे जगाच्या प्रचंड मोठ्या शाळेत शिकत होते. रोजचे नवनवे दाहक अनुभव, अपमान, अपेक्षा, भुकेचा संघर्ष, कधी प्रेमाचा ओलावा, तर कधी तिरस्काराचा फटकारा सहन करत होते आणि या रोजच्या अनुभवातून ते खूप काही शिकत होते. धडपडत होते, निराश होत होते, पण जगणं निरंतर सुरू होतं. त्यांच्या भोवतीच जग म्हणजे त्यांच्यासाठी एखाद्या मोठ्या प्रचंड तप्त भट्टीसारखं होतं. भट्टीत पोलाद, बघा भट्टीत पोलाद तप्त होतं आणि मजबूत होऊन बाहेर पडतं. तप्त म्हणजेच गरम होतं. अगदी त्याचप्रमाणे कवी नारायण सुर्वे दुःख आणि दारिद्र्याशी सामना करत जीवनाशी जगण्यासाठी नव्या उमेदीने तयार होत. बघा हे अशा प्रकारचं या ठिकाणी याचं उत्तर आहे. पुढचा बघा प्रश्न आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कविते संबंधी पुढील कृती सोडवा. याच्यामधलं प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत? तर कवी आहेत नारायण सुर्वे. प्रस्तुत कवितेचा विषय आहे कोणता आहे? कष्टकरी गरीब जनतेचा जगण्यासाठीचा संघर्ष दाखवून दिलाय. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश थोडक्यात बघा. माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख सतत येत असतात. कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे दिवस असतात. असं असलं तरी कोणताही काळ कायम राहत नाही. बघा, दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो व उद्याच्या चांगल्या दिवसाची अपेक्षा जगत राहतो. माणसानं कवीसारखं आशावादी असलं पाहिजे की दुःखातही सुख येईल
आशा बाळगली पाहिजे, म्हणजे आपलं जगणं सोपं होतं, असा संदेश प्रस्तुत कवितेतून दिलेला आहे. प्रस्तुत कविता आवडण्याचे व नावडण्याचे कारण बघा, या ठिकाणी फक्त आवडण्याचीच कारणं लिहायची आहेत. जरी प्रश्न न आवडण्याचे असले तरी न आवडण्याचे म्हणजे त्याच्याबद्दल निगेटिव्ह आपण लिहू शकत नाही किंवा लिहायचं पण नसतं. म्हणून त्या ठिकाणी आवडल्याचीच कारणे लिहायची आहेत. बघा या ठिकाणी उदाहरणादाखल उत्तर पाहूया आपण. कवी नारायण सुर्वे यांची 2 दिवस ही कविता मला खूप खूप आवडली. त्याचं मुख्य कारण म्हणजे भाकरीचा चंद्र शोधण्यात त्यांची जिंदगी बर्बाद होते. त्या सगळ्या कष्टकरी, कामगार, श्रमिक, गरीब लोकांचा सोशिकपणा, त्यांचा संयम, त्यांचं दुःख कवीने सहजपणे वाचकांसमोर मांडलं आहे. कवीने वेदनेचा भाव, कोणत्याही प्रकारची चीड, संताप किंवा आक्रस्ताळेपणा न करता, न मांडता अत्यंत संयमी आणि सुयोग्य प्रतीकांचा वापर करून मांडला आहे. सर्वस्व असलेले हात, माना उंचावलेले हात, कलम झालेले हात यासारखी प्रतीके मनाला अंतर्भूत करून जातात. त्यामुळे ही कविता मला त्या ठिकाणी मनाला भिडते, म्हणजे खूप खूप आवडते. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ. पहिला शब्द आहे रात्र, त्यालाच दुसरा शब्द आहे रजनी किंवा निशा देखील म्हणतात. जिंदगी म्हणजेच आयुष्य, त्यालाच दुसरा शब्द आहे जीवन. बर्बाद झालं म्हणजेच नष्ट झालं. आणि हात या शब्दासाठी दुसरे शब्द आहेत हस्त किंवा कर. तर मित्रांनो, शेवटचा एक स्वाध्याय कृतीवर आधारित प्रश्न, याच्यामध्ये काव्य सौंदर्य स्पष्ट करा. आणि पुढचा आहे 2 दिवस या कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयीच्या तुमच्या भावना. त्याच्या पुढे आहे कवितेत व्यक्त झालेलं जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. आणि है ना, या ठिकाणी या कवितेचे आपण अतिरिक्त म्हणजे ॲडिशनल जे काही प्रश्न या ठिकाणी जेवढे होता होईल एवढे काढले होते, हे वाचा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या कवितेवर आधारित प्रश्नांची एक PDF फाईल टाकलेली आहे. ती लिंक त्यातून कॉपी करा आणि ही डाउनलोड करा. तर मित्रांनो, धन्यवाद.